नमस्कार आणि या सेशनमध्ये आपले स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की कशा प्रकारे मायक्रोकंट्रोलर्स किंवा इतर इलेक्ट्रॉनिक सिस्टम्समध्ये अचूकपणे एक्सटर्नल अकरेन्सेस टॅली करण्यासाठी जसे पल्सेस, सिग्नल्स किंवा इतर कोणतेही इव्हेंटमध्ये टाइमर मॉड्यूल्सचा फायदा घ्यावा। उद्दिष्टे या सेशनच्या शेवटी तुम्ही पुढीलमध्ये सक्षम व्हाल। एक इव्हेंट काउंटर म्हणून एक्सटर्नल इव्हेंट्स काउंट करण्यासाठी टाइमर्सचा वापर करण्यासाठी प्रोग्राम एंटर करणे आणि पोर्ट 2 द्वारे रिझल्ट चेक करणे आणि ऑब्झर्वेशन रेकॉर्ड करणे। टाइमर्स आणि काउंटर्सचा परिचय 8051 मध्ये दोन टाइमर्स किंवा काउंटर्स आहेत, टाइमर किंवा काउंटर 0, टाइमर किंवा काउंटर 1। टाइमर हे टाइम डिले जनरेटर म्हणून वापरले जाते। क्लॉक सोर्स हे 8051 ची इंटरनल क्रिस्टल फ्रिक्वेन्सी आहे। 8051 टाइमर्स क्रिस्टल फ्रिक्वेन्सीचे 1/12 इतके टाइमर्सचे इनपुट म्हणून वापरतात। प्रोग्राम रायटिंग करण्यापूर्वी आपण पोर्ट्सची संख्या आणि पोर्ट्सच्या पिन्स पाहणार आहोत। 8051 मायक्रोकंट्रोलरमध्ये 4 पॅरलल I किंवा O पोर्ट्स आहेत, जे P0, P1, P2 आणि P3 असे लेबल केलेले आहेत। प्रत्येक पोर्ट हे 8 बिट वाइड आहे आणि त्यामध्ये एकूण 32 इनपुट किंवा आउटपुट पिन्स P0, पोर्ट 0, पिन्स 32 ते 39 आहेत। P1, पोर्ट 1, पिन्स 1 ते 8, P2 किंवा पोर्ट 2, पिन्स 21 ते 28, पिन 3 किंवा पोर्ट 3, पिन्स 10 ते 17। काउंटर हे रेजिस्टर्सवरील इव्हेंटची संख्या काउंट करण्यासाठी वापरले जाते। त्यामध्ये TX इनपुट पिन X = 0 किंवा 1 पासून एक एक्सटर्नल इनपुट असते। आपण T0 किंवा T1 डिनोट करण्यासाठी TX वापरणार आहोत। T0 इनपुट पिन P3.4 पासून काउंटर 0 साठी एक्सटर्नल इनपुट, T1 इनपुट पिन P3.5 पासून काउंटर 1 साठी एक्सटर्नल इनपुट। पुढे आपण एक्सटर्नल इव्हेंट काउंट करण्यासाठी एक इव्हेंट काउंटर म्हणून टाइमरचा यूज करण्यासाठी आवश्यक असलेले टूल्स आणि इक्विपमेंट पाहूया। यासाठी तुम्हाला खालील टूल्स आणि इक्विपमेंट आवश्यक असतील, जसे की पीसी किंवा लॅपटॉप 1, मायक्रोकंट्रोलर किट 1, USB केबल 1, FRC केबल 2, फ्लॅश मॅजिक सॉफ्टवेअर आणि केल मायक्रोव्हिजन सॉफ्टवेअर। आता आपण एक्सटर्नल इव्हेंट काउंट करण्यासाठी एक इव्हेंट काउंटर म्हणून टाइमर वापरण्याचे प्रक्रिया पाहूया। यामध्ये 3 स्टेप्स सामील आहेत। स्टेप 1, केल सॉफ्टवेअर वापरून 8051 मायक्रोकंट्रोलरसाठी प्रोग्राम राईट करणे। स्टेप 2, फ्लॅश मॅजिक सॉफ्टवेअर वापरून मायक्रोकंट्रोलर IC मध्ये कन्व्हर्टेड फाईल बर्न करणे। स्टेप 3, हार्डवेअर पोर्ट्स कनेक्टिंग करून सर्किट असेंबल करणे आणि आउटपुट एक्झिक्यूट करणे। आता आपण केल मायक्रोव्हिजन सॉफ्टवेअर नावाचे सॉफ्टवेअर वापरून प्रोग्राम रन करणार आहोत। कम्प्युटर स्विच ऑन करा आणि केल मायक्रोव्हिजन सॉफ्टवेअर ओपन करा। तुम्ही सॉफ्टवेअर ओपन केल्यावर प्रोजेक्टवर क्लिक करा आणि न्यू मायक्रोव्हिजन प्रोजेक्ट सिलेक्ट करा। प्रोजेक्ट अनुसार फाईल नेम क्रिएट करा। येथे ते टाइमर ॲज अ काउंटर असे नाव दिलेले आहे। पुढे जाण्यासाठी सेव्ह क्लिक करा। मायक्रोकंट्रोलर सिलेक्ट करण्यासाठी एक टॅब पॉपअप दिसून येईल। येथे आपण 8051 मायक्रोकंट्रोलर वापरणार आहेत, म्हणून डेटाबेसमधून AT89C51 सिलेक्ट करा आणि चालू ठेवण्यासाठी ओके वर क्लिक करा। प्रोजेक्ट फोल्डरमध्ये startup.A51 ॲड करण्यासाठी नो वर क्लिक करा। स्क्रीनच्या लेफ्ट साईडला प्रोजेक्ट नावाचा एक टॅब दिसून येईल। टार्गेट 1 च्या बाजूला प्लस वर क्लिक करा। आता सोर्स ग्रुप ओपन होईल। सोर्स ग्रुप 1 वर राईट क्लिक करा आणि ॲड न्यू आयटम टू ग्रुप सोर्स ग्रुप 1 सिलेक्ट करा। .sm फाईल सिलेक्ट करा, कारण आपण असेंब्ली लँग्वेजमध्ये प्रोग्राम रायटिंग करत आहोत। येथे फाईलला नाव द्या। येथे ते टाइमर ॲज अ काउंटर असे नाव दिले आहे। ते सोर्स ग्रुप 1 मध्ये ॲड करण्यासाठी ॲड वर क्लिक करा। आता क्रिएट केलेल्या .sm फाईलमध्ये प्रोग्राम एंटर करणे सुरू करा। org00h
प्रोग्राम मेमरी स्टार्ट करण्यासाठी ओरिजिन ॲड्रेस 00H ला सेट करा. मूव्ह TMOD, #60H. टायमर 1 मोड हा मोड 1 16-बिट ऑटो रिलोड कडे सेट करा. मूव्ह TH1, #00H. टायमर 1 हाय बाइट 00H ला इनिशियलाइज करा. मूव्ह TL1, #00H. टायमर 1 लो बाइट 00H ला इनिशियलाइज करा. सेट BP 3.5 सेमीकोलन पोर्ट 3 5V पिन ICची 15वी पिनचे बिट इनपुट पोर्ट म्हणून एक पिन इनपुट क्लॉक प्लस म्हणून सेट करा. L1 सेट B TR1 लेबल L1 क्रिएट करा आणि टायमर 1 चे बिट सेट करा. L2 मूव्ह A, TL1 टायमर 1 सेटिंग केल्यानंतर अजून एक लेबल L2 क्रिएट करा. टायमर 1 लो बाइटचे व्हॅल्यू ॲक्युम्युलेटर कडे मूव्ह करा. मूव्ह P2, A. ॲक्युम्युलेटर A चे व्हॅल्यू पोर्ट P2 कडे मूव्ह करा. जेव्हा तिथे इनपुट पोर्टद्वारे एक एक्सटर्नल प्लस असते तेव्हा व्हॅल्यू पोर्ट 2 द्वारे LED फॉर्ममध्ये डिस्प्ले केले जाईल. JNB TF1, L2 लेबल L2 कडे जंप करा. जर टायमर 1 ओव्हरफ्लो प्लग TF1 सेट झाला नाही. CLR TR1 सर्व ॲक्शन पार पडल्यानंतर टायमर 1 रन कंट्रोल बिट क्लिअर करा. टायमर 1 स्टॉप करा. CLR TF1 CLR म्हणजे क्लिअरिंग टायमर 1 ओव्हरफ्लो फ्लॅग TF1. SJMP L1 SJMP म्हणजे शॉर्ट जंप टू लेबल L1 लूप बॅक टू स्टार्ट ऑफ द प्रोग्राम. एंड प्रोग्राम एंड करण्यासाठी END टाईप करा. आता टार्गेटकडे नॅव्हिगेट करा आणि राईट क्लिक करा आणि ऑपरेशन फॉर द टार्गेट 1 सिलेक्ट करा. फ्रिक्वेन्सी 11.052 मेगाहर्ट्झ बदला. चिप रॉमवर बॉक्स ऑफ द यूज सिलेक्ट करा. आता मेन्यूकडे जा आणि आउटपुट सिलेक्ट करा. नेम ऑफ एक्झिक्युटेबल मध्ये हेक्स फाईल नेम एंटर करा. येथे ते टायमर ॲज अ काउंटर असे आहे. क्रिएट हेक्स फाईलचा बॉक्स सिलेक्ट करा आणि चालू ठेवण्यासाठी ओके वर क्लिक करा. मेन्यूकडे नॅव्हिगेट करा आणि ट्रान्सलेट सिलेक्ट करा आणि चेक करा की तिथे काही एरर्स किंवा वॉर्निंग आहेत का. बिल्ड आउटपुटमध्ये ते एरर आणि वॉर्निंगची संख्या दर्शवेल. आता ट्रान्सलेटच्या पुढे तिथे नाव दिलेले एक आयकॉन असेल. बिल्ड टार्गेटवर क्लिक करा. बिल्ड आउटपुटमध्ये ते क्रिएटिंग हेक्स फाईल फ्रॉम टायमर ॲज अ काउंटर असे डिस्प्ले केलेले असेल. टायमर ॲज अ काउंटर 0 एरर 0 वॉर्निंग. सॉफ्टवेअरमध्ये प्रोग्राम एंटरिंग केल्यानंतर मायक्रोकंट्रोलर किट टर्न ऑन करा. आता USB केबल वापरून लॅपटॉप मायक्रोकंट्रोलर किटला कनेक्ट करा. लेबलचे एक टोक लॅपटॉपला ते दुसरे टोक मायक्रोकंट्रोलर किटला कनेक्ट करा. आता कीबोर्डवर विंडोज क्लिक करा आणि कोड बर्न करण्यासाठी फ्लॅश मॅजिक टाईप करा. आता स्टेप 1 मध्ये मायक्रोकंट्रोलर सिलेक्ट करा. मायक्रोकंट्रोलर स्पेसिफिकेशन प्रत्येक किटमध्ये वेगवेगळे असेल. येथे आपण 89V51RD2 वापरत आहोत. आता कॉम पोर्ट सिलेक्ट करण्यासाठी विंडोजवर क्लिक करा आणि डिव्हाइस मॅनेजर टाईप करा. पोर्ट्स कॉम आणि LPT कडे नॅव्हिगेट करा आणि पोर्ट नंबर चेक करा. येथे तो COM19 आहे. आता फ्लॅश मॅजिक ओपन करा. COM19 म्हणून कॉम पोर्ट सिलेक्ट करा. ते प्रत्येक किटमध्ये वेगवेगळे असते. बॉड रेट 9600 आणि इंटरफेस नन ISP असे सिलेक्ट करा. किटमध्ये अगोदर केलेले सर्व प्रोग्राम्स इरेज करण्यासाठी इरेज ऑल फ्लॅशच्या बॉक्सवर क्लिक करा. आता स्टेप 3 फर्मवेअरकडे जा आणि क्रिएट केलेली हेक्स फाईल ब्राउज करा आणि हेक्स फाईल सिलेक्ट करा. स्टेप 5 कडे नॅव्हिगेट करा आणि स्टार्टवर क्लिक करा. आता किटमधील प्रोग्राम डंप करण्यासाठी मायक्रोकंट्रोलर किटमधील रिसेट बटनावर क्लिक करा. आता एक्सटर्नल पुश बटन लोकेट करा आणि मायक्रोकंट्रोलर किटमधील ICची पिन नंबर पहा. येथे तो मायक्रोकंट्रोलर किटच्या पिन 15 ला कनेक्टेड आहे. म्हणजे पोर्ट 3 5वी पिन म्हणजे टायमर 1. प्रोग्राम अनुसार पोर्ट्स कनेक्ट करा. किटमध्ये पोर्ट स्विच आणि LED लोकेट करा. पोर्ट्स कनेक्टिंग करण्यासाठी FRC केबल्स फीमेल टू फीमेल वापरा. येथे पोर्ट 2 LED ला कनेक्टेड आहे. पोर्ट 2 LED ला कनेक्ट करा.
आता किटमधील प्रोग्राम बर्निंग सुरू करण्यासाठी रिसेट बटनावर क्लिक करा. एक्सटर्नल स्विचकडे नॅव्हिगेट करा आणि स्विच प्रेसिंग करून एक्सटर्नल क्लॉक पल्सेस घ्या. जसे आपण पाहू शकतो की जेव्हा स्विच प्रेस केला जातो तेव्हा LED 00000001 स्टेटमध्ये असेल, जे क्लॉक पल्सेस काउंट इंडिकेट करते. एक्सटर्नल क्लॉक पल्सेस देऊन चालू ठेवा आणि LED स्टेटमधील बदल पहा. जसे क्लॉक पल्सेस वाढतात तसे LED मध्ये बदल होईल. आपण मॅक्सिमम फक्त 11111111 FF पर्यंत देऊ शकतो. येथे आपण या सेशनचा शेवट बघत आहोत. या सेशनमध्ये आपण शिकलो की एक्सटर्नल इव्हेंट्स काउंटिंग करण्यासाठी टायमर एक काउंटर म्हणून प्रोग्रामिंग करणे, एक्सटर्नल इव्हेंट्स काउंटिंग करण्यासाठी 8051 मायक्रोकंट्रोलर वापरून टायमर एक काउंटर म्हणून डिझाइन करणे. व्हिडिओ पाहण्यासाठी धन्यवाद. पुढच्या सेशनमध्ये लवकरच भेटूया.